हाय हॅलो नमस्कार मंडळी, होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर 1 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होतोय, तर त्यानंतर आपले गुरुवारसुद्धा सुरू होणार आहेत। तर त्यासाठीची पूजा कशी मांडायची त्याबद्दल मी व्हिडिओ बनवणार आहे आज। तर मी सगळं तर कोणत्याही पूजेची मांडणी करण्याआधी सगळ्यात आधी दिवा लावून घ्यायचा असतो। दिव्याच्या खाली थोडे तांदूळ टाका, दिवा लावून घ्या। शुद्ध तुपाचा दिवा लावलेला आहे मी, त्याला हळदी कुंकू वाहा आणि मग आपल्या पूजेला सुरुवात करा, मगच त्या पूजेची पूर्ती होते। तर सगळ्यात आधी मी दिवा लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग पुढची पूजा दाखवते। साहित्य एकदाच घेऊन घेतलेलं आहे, म्हणजे परत उठावं बसावं लागत नाही। सगळ्यात आधी पाट किंवा चौरंग आपण ज्या जागी ठेवणार आहोत ती जागा स्वच्छ पुसून त्यावरती पाट ठेवायचा आहे। एक सुंदर असा साडीचा पीस किंवा वस्त्र देवाचं पाटावरती टाकायचं आहे। त्यानंतर माझ्याकडे जो देवीचा फोटो आहे तो स्वच्छ पुसून मी तिथे ठेवलेला आहे। तुमच्याकडे देवीचा टाक वगैरे असेल तर तुम्ही तिथे ठेवू शकताय। जो तुमच्या कुलदेवतेचा आहे किंवा महालक्ष्मीचा फोटो असेल तर तो सुद्धा तुम्ही ठेवू शकताय। त्यानंतर आपल्याजवळ जो तांब्याचा तांब्या आहे त्याच्यावरती 5 कुंकवाच्या रेषा वरतून खाली अशा ओढून घ्यायच्या आहेत। 5 रेषा काढायच्या आहेत। तर तुम्ही ते बघू शकता, मी 5 रेषा ओढून घेतलेल्या आहेत। तर या पद्धतीने मी रेषा ओढून घेतलेल्या आहेत। चार्जिंगने त्याला इथे किचनवरतीच होता। त्यानंतर तो कलश मी भरून घेणार आहे। त्यानंतर त्या कलशात 1 नाणं, 1 सुपारी, फूल, हळदी कुंकू आणि अक्षदा मी हे सगळं वाहून घेणार आहे। तर मी सगळ्यात आधी नाणं टाकलेलं आहे, त्यानंतर सुपारी टाकते आहे, त्यानंतर एक मी फूल वाहिलेलं आहे, एक फूल मी वाहून घेते आहे, त्यानंतर हळदी कुंकू वाहून घेते आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अगदी डिटेलमध्ये सगळी माहिती दिलेली आहे मी, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यानंतर मी छोटीशी अशी साडी देवीसाठी घेतलेली आहे, तर ती मी कलशाला घालून घेते आहे। हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही साडी नेसवा आणि नसेल तर तुम्ही नाही नेसवली तरी सुद्धा चालते। खरं तर कलश मांडल्यानंतर तो सांडण्याची पडण्याची शक्यता असते, त्यामुळे मी कलश सजवून आणि त्यानंतर लगेचच हे वस्त्र घालून घेत असते। त्यानंतर जिथे आपण कलश मांडणार आहोत त्याखाली आपल्याला तांदळाची रास घालायची आहे आणि त्यावरती कलश ठेवायचा आहे। तर या पद्धतीने मी साडी नेसवून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी थोडीशी तांदळाची रास टाकते आहे। हेच तांदूळ आपल्याला शेवटपर्यंत वापरायचे आहेत, त्यामुळे हे तांदूळ व्यवस्थित तुम्ही जपून ठेवा। नारळ सुद्धा शेवटपर्यंत तेच वापरायचं असतं, त्यामुळे नारळ सुद्धा व्यवस्थित जपून ठेवावं। आणि इथे सगळा भाव हा आपल्या मनाचा असतो, आपण जितक्या मनोभावे देवाची पूजा करू तितका देव आपल्यावरती प्रसन्न होत असतो। तुम्ही साधी सिंपल सोपी पूजा करा, पण मनोभावे करा, देव तुमच्यावरती नक्की प्रसन्न होईल। तर या पद्धतीने मी साडी नेसवून घेतलेली आहे। त्यानंतर आपण यावरती आता नारळ ठेवून पुढची तयारी करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता इथे नारळावरती मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे, तुम्ही सुद्धा स्वस्तिक काढून घ्यायचं। त्यानंतर माझ्याजवळ असलेला मुखवटा मी नारळावरती चढवणार आहे। आता बऱ्याच प्रकारचे मुखवटे बाजारात उपलब्ध आहेत, तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता किंवा नसलं तरी सुद्धा चालतं। खूप सुंदर दिसतं, साधी सिंपल। इथून मागे मी सुद्धा अगदी साधी सिंपलच पूजा करत होते, त्यामुळे हे साडी पाहिजे, वस्त्र पाहिजे, मुखवटा पाहिजे हे अजिबात असं काही नाहीये। मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही साधी सिंपल पूजा मांडा, देवाला ती चालते।
त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात 5 प्रकारची झाडांची पानं लागतात म्हणून बायका 10 झाडाचे डहाळे तोडून आणतात आणि ते ठेवतात. तर तसं न करता प्लीज पर्यावरणाचा विचार करून प्रत्येक झाडाचं फक्त एक पान घ्या. 5 प्रकारची पानं तुम्ही घेतली तरी सुद्धा चालतात. तुम्ही प्रत्येक प्रकारचे डहाळे आणून आणि तेच ठेवले पाहिजे असं काहीच नाहीये. 5 प्रकारची 5 पानं ठेवा किंवा एका प्रकाराची 5 पानं ठेवली तरी सुद्धा चालतात. तर ते मी या पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यावरती मुखवटा लावलेला नारळ ठेवून घेतलेला आहे. तर या पद्धतीने मी मांडणी करून घेतलेले आहे. त्यानंतर तुमच्याकडे जे दागिने वगैरे आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित देवीला घालायचे आहेत. तर माझ्याकडे जे दागिने आहेत ते मी देवीला आता घालून घेते आहे. सगळ्यात आधी तर माझ्याकडे हे मंगळसूत्र आहे ते घालून घेते मी देवीला. बघू शकता या पद्धतीने मी मंगळसूत्र घालून घेतले देवीला. त्यानंतर छोटासा माझ्याकडे पुतळा हार आहे तो मी देवीला घालून घेते. हे सुद्धा ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जी ज्वेलरी असेल ती तुम्ही घालू शकता. तुमच्याकडे जी ज्वेलरी नसेल ती घालायची नाही. म्हणजे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते, तुमच्याजवळ जर साधं सिंपल वस्त्र असेल तर ते तुम्ही अंथरा. तुमच्याजवळ फक्त नारळ कलश असेल तर तो तुम्ही मांडा किंवा छोटंसं साधं मंगळसूत्र असेल ते तुम्ही घाला. असं काहीच नाही की मुखवटे घालायला पाहिजे, साडी घालायला पाहिजे असं काहीही नाही आहे. पहिले काही वर्ष मी सुद्धा हे केलेलं नव्हतं. त्यानंतर ही ओढणी आहे. ही ओढणी मी आता देवीच्या डोक्यावरून म्हणजेच नारळावरून टाकून घेणार आहे. पण त्याआधी मी देवीसाठी हार बनवलेला आहे. हार आणि गजरा दोन्ही सुद्धा होईल यामध्ये. त्यामुळे मग मी पूर्ण याला गाठ मारून घेतली आणि एकच हार आणि गजरा दोन्ही करून लावलेला आहे. बघू शकताय तुम्ही इथं या पद्धतीने. खरं तर ही फुलं आत्ता माझ्याकडे खूप जास्त प्रमाणात अवेलेबल आहेत आणि खरंच खूप सुंदर दिसतात. त्यामुळे मग मी त्याचा या पद्धतीने हार करून घेतला. बघू शकताय खूप सुंदर दिसतं हे. त्यानंतर माझ्याकडे छोटीशी ओढणी आहे ती मी देवीच्या डोक्यावरून टाकून घेतलेली आहे. महालक्ष्मीचे उपवास हे घरातील आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी सुद्धा आपण करतो आणि श्रद्धाभाव महत्त्वाचा असतो. बाकीच्या गोष्टी खूप जास्ती काही महत्त्वाच्या नाही आहेत. त्यामुळे तुम्ही किती श्रद्धेने देवाची पूजा करताय हे देव बघत असतो. तर या पद्धतीने मी ओढणी टाकून घेतलेली आहे. बघू शकता देवीचं रूप किती खुलून आलंय ते. त्यानंतर आपण गणपतीची स्थापना करणार आहोत. तर त्यासाठी आधी गणपतीचा अभिषेक करून घ्यायचा आहे. तेव्हा तुम्ही ओम गणपती नमः, ओम गणपती नमः, ओम गणपती नमः असं म्हणत राहायचं आहे. देवाची पूजा करताना देवाचंच नामस्मरण सतत आपल्या मुखात असावं. त्यानंतर एक स्वच्छ अशा कपड्याने गणपतीची मूर्ती स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे. तुम्ही ही मूर्ती नागिनीची जी जोडपानं असतात त्यावरती सुद्धा ठेवू शकतात किंवा तांदळाची रास टाकून त्यावरती सुद्धा तुम्ही ठेवू शकताय. तर मी इथे नागिनीची 2 जोडपानं घेतलेली आहेत आणि त्यावरती गणपतीची मूर्ती ठेवते आहे. त्यानंतर गणपतीच्या मूर्तीचं पूजन करून घेते. हळदी कुंकू अक्षदा वाहून आधी मूर्तीचं पूजन करून घ्यायचं आहे. फूल वाहून घेतलेलं आहे. त्यानंतर माझ्याकडे श्रीयंत्र आहे त्याचा सुद्धा मी अभिषेक करून घेणार आहे. इथे अभिषेक करताना तुम्ही महालक्ष्मीचं नामस्मरण सतत मुखात असू द्या. तुमच्या देवाची पूजा करत असताना तुम्ही इतर कोणत्याही गोष्टींची चर्चा न करता फक्त देवाचं नामस्मरण करावं.
त्यानंतर मी या पद्धतीने श्रीयंत्र स्वच्छ पुसून घेते आहे। तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ठेवा, नसेल तर काहीही हरकत नाही, ऑप्शनल आहे। तर इथे सुद्धा तुम्ही तांदळाची रास ठेवून करू शकता किंवा तुमच्याकडे जर नागिनीची पानं अवेलेबल असतील तर त्यावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे श्रीयंत्र। त्याला सुद्धा मी हळदी कुंकू वाहून घेणार आहे आणि त्यावरती माझ्याकडे जी कमळगट्ट्याची माळ आहे ती मी ठेवून घेणार आहे। तर कमळगट्ट्याची माळ कुठे मिळू शकते किंवा ती कशी ठेवायची याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे। मी डिस्क्रिप्शनमध्ये हवं तर लिंकसुद्धा देईल, तुम्ही ते नक्की चेकआउट करा। तर कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्रावरती का ठेवावी वगैरे ते मी सगळं त्यात मेन्शन केलेलं आहे। तर मी अगदी व्यवस्थित अशी कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्रावरती ठेवून घेतलेली आहे। तुमच्याकडे नसेल तर नाही ठेवलं तरी चालेल। त्यानंतर माझ्याकडे असं 5 कवड्या मी ठेवलेल्या आहेत देवाऱ्यात, तर त्यासुद्धा मी ते ठेवून घेते आहे। तुमच्याकडे असेल तर ठेवा, नाही ठेवलं तरी चालेल, पण ह्या कवड्या देवाऱ्यात का ठेवाव्यात आणि त्या कशासाठी असतात याबद्दल सविस्तर व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर बनवलेला आहे, तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करू शकता। त्यानंतर मी शंख धुवून घेतलेला आहे, पुसून घेणार आहे आणि तो सुद्धा मी पूजेच्या मांडणीमध्ये ठेवणार आहे। फक्त शंख ठेवताना आपल्या उजव्या हाताला ठेवावा आणि घंटा ठेवताना आपल्या डाव्या हाताला ठेवावी, म्हणजे देवाच्या उजव्या बाजूला घंटा आणि डाव्या बाजूला शंख येतो। तर त्या पद्धतीने ठेवायचं आहे। तर या पद्धतीने मी ठेवून घेतलेलं आहे। त्यानंतर देवाची घंटा मी स्वच्छ धुवून घेते आहे, पुसून घेणार आहे आणि मग ती ठेवणार आहे। तर बघू शकताय या पद्धतीने माझी पूजेची मांडणी झालेली आहे। त्यानंतर आपण इथे ओटीचं जे सामान असतं, टिकली, बांगडी, हळदी कुंकू, खारीक, सुपारी, बदाम वगैरे त्याच्या 5 वस्तू असतात, खोबरं, त्या वस्तू मी इथे ठेवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण इथे ठेवणार आहोत प्रसादासाठी, म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की प्रसादासाठी 5 प्रकारची फळं ठेवली जातात, तर मी तसं न करता खरं तर ती फळं पिकलेली वगैरे नसतात, ती उपयोगाला येत नाहीत, त्यामुळे तुम्ही 5 प्रकारची 5 फळंसुद्धा ठेवू शकता किंवा मी ह्या पद्धतीने जशी 5 केळी ठेवलेल्या आहेत त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही ठेवू शकता। मी पहिल्या आधी सांगितल्याप्रमाणे देव तुमचा भाव बघतो, तुम्ही किती खर्च करताय ते देव बघत नाही। तर या पद्धतीने मी सगळी पूजेची मांडणी करून घेतलेली आहे। त्यानंतर अजून महत्त्वाच्या 1-2 गोष्टी राहिल्यात, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी इथे दूध साखर ठेवलेलं आहे देवाच्या नैवेद्यासाठी। त्यानंतर पाणी ठेवते आणि तुम्ही सगळ्यात आधी बघितलं असेल की मी दिवासुद्धा सगळ्यात पूजा मांडण्याआधी मी दिवा लावून घेतलेला आहे, तर तो दिवा मी आता इथे ठेवणार आहे। तर या पद्धतीने मी पूजेची मांडणी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर समोर अगदी छोटीशी अशी रांगोळी काढणार आहे। तर माझ्या पूजेची मांडणी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि गुरुवारी या पद्धतीने पूजेची मांडणी नक्की करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर बघा देवीचं रूप किती खुलून आलंय आणि किती सुंदर अशी देवी दिसतीये, बघू शकताय। खरंच खूप छान वाटतं। तर या पद्धतीने मी पूजेची मांडणी करून घेतलेली आहे। तुमच्याजवळ ज्या वस्तू असतील त्या तुम्ही पूजेत ठेवा, ज्या वस्तू नसतील त्या तुम्ही नाही ठेवल्यात तरीसुद्धा चालतं। बेसिक तुम्ही कलश मांडून घेतला, दूध साखर ठेवलं, पाणी ठेवलं आणि गणपती पूजन केलं तिथे आणि 5 फळं ठेवलीत तरीसुद्धा चालतं, खूप सोपस्कार करायची गरज नसते। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि देवपूजा करत राहा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।